कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गोव्याच्या भूमीतून भाजपवर हल्लाबोल केलाय। जगातले मित्र जोडण्यापेक्षा आहेत ते मित्र टिकवा असा सल्ला त्यांनी भाजपला दिलाय। गोव्यातल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी गोवा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलाय। यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय। विशेष म्हणजे त्या एका कार्यक्रमात आपले पंतप्रधान असे म्हणाले की दोन नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला। दोन नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला। आपण आपली साधी भोळी बाबडी माणसं, तेव्हा ती सगळी मोठी माणसं आपण साधी माणसं। आपण साधी माणसं काय म्हणतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला। बरोबर नाही? मी बोलतोय पटते की नाही तुम्हाला? आणि मग जगामध्ये जुने मित्र शोधण्यापेक्षा देशामध्ये जे जुने मित्र तुमचे होते त्यांच्याशी तुम्ही जसे वागलात ते बघितल्यानंतर तुमचे बाहेरचे जुने मित्र काय, नवे मित्र काय मैत्री ठेवतील तुमच्याशी। आणि जो काही सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यावरती टीका सुद्धा झाली। काँग्रेसने टीका केली, राहुल गांधी काहीतरी बोलले, अमुक कोणतरी बोलले, काही जण तर म्हणाले की सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही। ही असली नालायक दळबद्री अवलाद आपल्या देशामध्ये खरं म्हणजे राहता कामा। तुमचं वय जे काय असेल, विरोध जर काय करायचा असेल तर जरूर करा, सरकारवरती जरूर तुम्ही टीका करा। अगदी पंतप्रधान की होय आम्ही हे केलं त्यावेळेस ते झालं नाही असं म्हणणं म्हणजे माझ्या देशासाठी तळागावची शीर घेऊन लढणाऱ्या त्या जवानाशी गद्दारी करणे, त्याचा विश्वासघात करणे, त्याच्यावरती अविश्वास दाखवणे। आणि जसं हे जेवढं निर्गुण किंवा विकृत कृत्य आहे की त्या सर्जिकल स्ट्राईकवरती अविश्वास दाखवणं, तेवढंच मी म्हणेन त्या जवानांच्या शौर्याचं श्रेय स्वतः घेणं हे सुद्धा विकृत नव्हतं। दोघांनी ह्या गोष्टी करू नका। त्या घटनेचं किंवा त्या स्ट्राईकचं श्रेय सुद्धा आपण घेता कामा नये, ते ज्याचं त्याला दिलं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।